पहिलं फिश मार्केटमध्ये जाऊ, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला. राजा का राजा महाराजा सुरमय. आज आपण आलोय वर्सोवाच्या फिश मार्केटमध्ये. खरं तर काही कोळी महिला इकडे बसल्या, यांच्याशी आपण संवाद साधूया. काय विकताय? सुरमय, पापलेट, रावस, हलवा, कोलंबी, बांगडा. आता सुरमई म्हणजे आपण जर पाहिलं मित्रांनो, तर जसं आपण पश्चिम महाराष्ट्रात वगैरे जातो, कुणी पाहुणा घरी आला त्यांच्याकडे बोकड कापला जातो. कोकणात आपण पाहिलं तर कोकणात कोंबडी कापली जाते. मुंबईत कुणी जर घरी आला तर मुंबईत सुरमई कापली जाते. आपल्याकडे माशांचा राजा म्हणजे सुरमई. आता मला सांगा, आपल्याकडे नेत्यांमध्ये राजा कोण? मुंबईचा राजा कोण आहे? मुंबईचा राजा एकनाथजी शिंदे. का हो, एकनाथ शिंदे का? हो आहे एकनाथजी शिंदे. आम्ही त्याला मानतो एकनाथजी शिंदेना. त्यांच्यामुळे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना हे त्यांच्यामुळे आज चालू झालं. लय मावरं माग बाबा, लय मावरं माग. मग तुम्ही ना हे लोकांनी म्हटलं पाहिजे मावरं माग. माग ना आम्हीच आमची घ्यायलाच मच्छी मागायचं तर विकायला काय सांगू. झोल्याला आमचे ना थोडं थोडं मावरं येतं. आमचे पाण्यात झोल्याला थोडं थोडं ते पाण्यात मावरत नाही ना, तर आम्ही मच्छी काय सेल करू असं झालं आम्हाला. तुमची काय बोट वगैरे आहे का? हाय स्वतःची बोट आहे आमची. किती खर्च येतो? किती खर्च येतो? दिवसाला 12,000 खर्च. मच्छीच नाही येईल. पाण्यामधून मच्छी निघेल तर आम्ही मच्छी देऊ ना कोणाला. मच्छीच नाही येत. ते ब्रिज बांधतो, तिथे काम चालू आहे, ते ब्रिजचं काम चालू आहे, तिथे आम्हाला मच्छी येत नाही. काय करता म्हणजे तुम्ही इकडे? आम्ही काय ना करत कारण थोडं मच्छी घेतो, विकतो, कारण 50-100 भेटतो. नसून आमच्या बिल्डिंगवर काम करतो. इकडे भाडं भरायला झालं 15,000 भाडं. लाईटचं बिल कसं भरायचं, पोरं कसं पोचायची, राशन पण कसं भरायचं. आम्ही आता मच्छीच नाही राहिली दर्यामध्ये काय करणार? खायचं गरीब माणसाने. काय झालं मच्छीच्या दर्यामधल्या? का काय झालं? दर्यामध्ये मच्छी प्रॉब्लेमच नाही. तिकडे महाल देत नाही. सगळं फुलं बांधतात. गव्हर्नमेंट देत नाही बांधायला जायला.